नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठमोळ्या चॅनेलमध्ये। मित्रांनो, स्त्रीच्या शारीरिक संबंधित असे काही प्रश्न कधीकधी विनोद किंवा उत्सुकता म्हणून विचारले जातात। स्त्रीचा कोणता असा अवयव दिवसा लहान आणि रात्री मोठा होतो? हा प्रश्नही तसाच आहे। या प्रश्नांचे उत्तर काही शारीरिक किंवा वैद्यकीय बाबींवर आधारित नसून वैज्ञानिक दृष्टीने स्पष्ट करता येईल। हा प्रश्न पाहता बहुतेक जण गोंधळून जातात आणि विविध तर्क लावू लागतात, परंतु यामागील उत्तर अगदी सोपं आणि निरुपद्रवी आहे। त्याचा संदर्भ शरीरातील कोणत्याही अंतर्गत किंवा बाह्य अवयवास नाही, तर डोळ्यांच्या बुबुळाशी आहे। डोळ्यांचे बुबुळ म्हणजेच डोळ्यांच्या मध्यभागी असणारा काळा भाग। हे बुबुळ प्रकाशाच्या प्रमाणावर आधारित त्याचा एक आकार बदलत असतो। त्याला लिबरली लाईट रिफ्लेक्स असे म्हणतात। दिवसा जेव्हा प्रकाशाचा स्रोत जास्त असतो तेव्हा डोळ्यांचे बुबुळ छोट्या आकाराचे होतात। यामुळे डोळ्यांमध्ये जास्त प्रकाश जाण्यासाठी संरक्षण होते। रात्री अंधारात डोळ्यांचे बुबुळ मोठे होते, जेणेकरून अधिक प्रकाश आत जाऊन स्पष्ट दिसेल। डोळ्यांचे बुबुळ हे आयरिस नावाच्या स्नायूंनी नियंत्रित केले जाते। दिवसा जास्त प्रकाशामुळे बुबुळ आकुंचन पावते, तर रात्री अंधारामुळे बुबुळ प्रसरण पावते। हा बदल डोळ्यांच्या प्रकाश संवेदनक्षम पेशींमुळे होतो, ज्यामध्ये रॉड्स आणि कोन्स प्रमुख भूमिका बजावत असतात। हा प्रश्न गमतीशीर पद्धतीने विचारला जातो, ज्यामुळे ऐकणाऱ्या क्षणभर विचार करावा लागत असतो। काही जण या प्रश्नाला चुकीच्या दिशेने तर्क करतात, परंतु उत्तर देताना त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटते। यामुळे हा प्रश्न केवळ वैज्ञानिक माहिती मिळवण्यासाठीच नव्हे, तर हलका फुलका विनोद म्हणूनही विचारला जातो। स्त्री किंवा पुरुष यामध्ये असा कोणताही अवयव नाही जो दिवसा लहान आणि रात्री मोठा होतो, परंतु डोळ्यांच्या बुबुळाचा बदल हा प्रश्नाला योग्य उत्तर ठरतो। हा बदल नैसर्गिक आणि सर्वसामान्य प्रक्रिया आहे। अशा प्रश्नांमुळे केवळ विनोदच होत नाही, तर वैज्ञानिक माहितीही मिळत असते। मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।